हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून, त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे हे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ असे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटा तो कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे. एवढं साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा ही 4 अंडी घेतलेत मी. ही उकडून अंडी घेतलेली आहेत छान. तर ही अंड्याची आपल्याला अशी साल काढून घ्यायची वरची ही सर्व. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने करते ते. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि ही झटपट रेसिपी अशी पटापट करून बघा. खूप घाईच्या कामामध्ये ही तुम्ही आरामशीर करू शकता, एवढी झटपट होती. तर अशा पद्धतीने आपल्याला ही अंड्याची वरची साल मी सर्व काढून घेते. तर पाहू शकता सर्व साल मी काढून घेतलेली आहे ही. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात थोडं थोडं आपल्याला सुरीने थोडंसं कट मारायचं आहे म्हणजे जेणेकरून मसाला वगैरे त्याच्यामध्ये उतरला जातो. पाहू शकता अशा पद्धतीने जास्त नाही करायचं आपल्याला, थोडं थोडंच असं मध्ये कापून घ्यायचे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे साईडला मी ठेवून घेते आणि इथे बघा मी तांदूळ घेतलेले आहे. तर हे तांदूळ 2 वाट्या आहेत, ह्या छोट्या छोट्या 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहे. तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी 2 ते 3 पाण्याने. तर तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आपलं. तर हे साईडला ठेवून मी गॅस का आता वळते, गॅस पेटून घेते. इथं गॅस पेटून घेतला आहे पाहू शकता. त्यावर कुकर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर आणि कुकर आपला गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. बघा इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापलं की लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. तुम्ही लसूण ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. 2 तेजपत्त्याची छोटी पानं टाकून घेतल्यात. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे उभे चिरून पातळ ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट होणारी रेसिपी मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी ही करून पहा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी कोथिंबीर टाकून घेतली थोडी. त्यानंतर टमाटा टाकून घेते. मीडियम साईजचा टमाटा मोठा मोठा मी कापून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा कांदा चांगला आपला मऊ होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता कांदा टमाटा आपला जरा मऊ झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे. पाहू शकता इथे मसाले मी काय काय घेतलेत. हळद घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि भाताचा बिर्याणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. मसाले हे चांगले तेलावर आपल्याला कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचेत. परतून झाल्याच्या नंतर पुढे काय करायचे, अंडी सोडून द्यायच्यात त्याच्यामध्ये. मैत्रिणी तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर हे मसाल्यामध्ये आपल्याला ही अंडी चांगली फ्राय करून घ्यायच्यात 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर आपल्याला इथे तांदूळ टाकून घ्यायचे. बघा स्वच्छ धुवून मी तांदूळ टाकून घेते आणि तांदूळ पण आपल्याला चांगले तेलावर परतून घ्यायचेत. बघा 1-2 मिनिटं. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो, बिलकुल पण असं म्हणजे कठीण नाही कोणतंच. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे ही. तर हे छान परतून झालेले आहे. तर इथे आपल्याला 2 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे. बघा पाणी टाकून झाल्यानंतर सर्व भात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे.
चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा वर खाली भात करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या आपल्या करून घ्यायच्यात. कुकर थंड झाला की मग मी तुम्हाला कुकर खोलून दाखवते आपला भात झालाय का. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून आपल्याला भात पाहायचा आहे कसा झालाय तो. वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि चमच्याने वर खाली भात करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त असा भात आपला हे अंडा भात मोकळा झालेला आहे एकदम. तर अशा पद्धतीने तुम्ही करणार का मैत्रिणींनो, मला नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक झालंच पाहिजे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.